नमस्कार, रामकृष्ण माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे। तोदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 38 श्री नर्मदेश्वर महात्म्य वर्णम। ओम नमो नर्मदाये। श्री मार्कंडेय वाच ततो गच्छन्तु राजेंद्र गुहावासिति चौततम यत्र सिद्धो महादेव गुहावासी समाबुर्बुधम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम गुहासी क्षेत्री जावे। तिथे वर्षानुवर्ष गुहेत निवास करून श्री महादेव सिद्ध झाले। राजा युधिष्ठिरने विचारले, हे पूज्य ब्राह्मण श्रेष्ठ, जगद्गुरु श्री महादेवाने कोणत्या कार्यासाठी फार काळ गुहेत व्यतीत केला? हे अनग, हा सर्व विस्तृत वृत्तांत मला सांगावे। मी सर्व श्रवण करून इच्छितो। मला खूप कुतूहल आहे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, महाराज, छान, तुम्ही खूप उत्तम प्रश्न विचारला। पूर्ण त्याचा विस्तार आहे। मला हे आता शक्य नाही, याला फार काळ लागेल। मी वृद्ध झालो आहे, तेव्हा संक्षिप्त कथन करतो, लक्षपूर्वक ऐका। प्राचीन काळी कृतयुगात नाना वृक्षलतांनी वेढलेले, नाना वेलींनी सुशोभित विशाल दारुवन होते। ते वन सिंह, वाघ, रानडुकर, हत्ती, पशुपक्षी यांनी विशेष सेवित आहे। अनेक पक्ष्यांचे दिव्य चैत्र रथाप्रमाणे ते वन आहे। तिथे कठोर व्रतवाले परमभक्तीने चतुराश्रमावर श्रद्धाभाव ठेवणारे आणि बुद्धिवान पुरुष वास्तव्य करतात। ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी हे सर्व स्वधर्मात व्यग्र परमपदाची इच्छा करत तिथे निवास करत होते। तेव्हा वसंत सवे काही विशेष कारणास्तव उमादेवीसह विमानात बसून श्री महादेव जात होते। त्यांनी जंगलात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदांच्या मंत्रांनी प्रतिध्वनित अलक्षित मार्ग असलेल्या सर्व पापनाशक एक स्थान पाहिले। ते आश्रयस्थान पाहून प्रसन्न झालेले उमादेवीने हर्षपूर्वक सद्गदित वादीने देवादिदेव चंद्रभूषण श्री महेश्वराला विचारले, हे देव, वेदध्वनीने शब्दायमान हा आश्रम कोणाचा आहे, जो पाहून तानभूक आदी श्रम परिवार होतो? श्री महेश्वर म्हणाले, हे देवी, तू विशाल दारुवनबद्दल ऐकले नाहीस का? इथे अनेक ब्राह्मण गृहस्थ धर्मानुसार निवास करतात। इथे सर्व स्त्रिया पतिसेवेत मग्न आहेत। पर्वतकन्या त्यांना अन्य देव नाही आणि त्या अन्य धर्म जाणत नाही। देवादिदेवांचे हे श्रेष्ठ वचन ऐकून ती उत्कटेने श्री शंकराला पुन्हा म्हणाली, श्री महादेव, तेथील सर्व स्त्रिया अत्यंत पतिधर्मपरायण आहेत असे आपण सांगितले। प्रभू, आपण कामदेव बनून त्यांचे चरित्र शोभायुक्त व व्याकुळ करून बघा। ईश्वर बदलले, प्रिय, तू जे सांगितले ते मला रुचत नाही। ब्राह्मण निश्चितच अद्भुत आहेत, त्यांना अप्रिय असे करू नये। ब्राह्मण क्रोधरूप हत्यार असलेले श्री विष्णू चक्ररूपी अस्त्र असलेले आहे। चक्रापेक्षा क्रोध अति कठोर आहे, त्यामुळे ब्राह्मणाला कोपिष्ट करू नये। त्रैलोक्यात अशी देवता नाही, मनुष्य नाही, राग नाही नि असुर नाही, की जे क्रोधित ब्राह्मणाच्या केवळ नेत्रकटाक्षाने नष्ट झाले आहे। त्यांच्यावर पृथ्वीचे देवता महाभाग्यवान ब्राह्मण संतुष्ट आहेत। त्यांना मोक्ष, स्वर्ग, भूमी आणि इहलोकांचे अन्य फळ मिळते। देवी, हे जाणून तू दुराग्रह सोड। ब्राह्मणाला क्रोधित करणे योग्य नाही। देवी पार्वती म्हणाली, देवदेवानी बहुपूजित त्या ब्राह्मणीचा मान जोपर्यंत आपण खाली आणत नाही, तोपर्यंत मी आपल्या प्रतिपात्र तसे वशपूर्ण नाही। सर्व समर्थ श्री महादेव, सर्व लोकात आपणास काही अशक्य नाही। हे प्रभू, आपण काय करू शकत नाही? हे सूर्यश्रेष्ठ, आपण माझे हे एक काम पूर्ण करा। देवीने असे सांगितल्यावर देवीच्या वचनात व हितात तत्पर श्री महादेव कापालिकाचा वेश धारण करून दारुवनात पोचले। महाजटा बांधून, चंद्रमाला भूषण रूपात धारण करून, गळ्यात सर्प आणि कानी कुंडले घालून, व्याघ्रचर्म परिधान करून, मेखला हाराने भूषित, नुपुरध्वनीने वसुंधरेला कंपायमान करीत, महाऊर्ध्व जटा माळांसहित व्याघ्रचर्म आणि भस्मलेपन केलेले, मोठ्या डमरूच्या आवाजाने पृथ्वीला कंपित करत प्रातःकाळी विशाल दारुवनात गेले। पुष्प, पत्र व फळे घेण्यासाठी सर्व जनांसह ते तिथे सर्वत्र भ्रमण करू लागले। हे भरतवंशोत्पन्न राजा, भगवान श्रीशंकराच्या अत्यंत विशाल आश्चर्यजनक रूपाला पाहून त्या सुंदरीचे मन कामवासनेने कलुषित झाले। त्या शोभयंत तेजस्वी पुरुषाला पाहून दारुवनातील सर्व सुंदर स्त्रियासुद्धा हर्षभरीत झाल्या। हे नरश्रेष्ठ, त्या अद्भुत देवाला पाहून त्या ब्राह्मण स्त्रियांमध्ये खूप विकार उत्पन्न झाले। काही सुंदर स्त्रिया त्यांना पाहून उत्तरीय परिधान करायला विसरल्या, तसेच अन्य स्त्रिया अति अनुरागयुक्त झाल्या। कोणी केस विखुरल्या स्थितीत आसन सोडून, तर कोणी इच्छुक असूनही कृती करण्यास असमर्थ, तसे कोणी रूप यौवने गर्विष्ठ श्री महादेवाला पाहून कुशीत
घेतलेल्या बालकाला स्तनपान करायला विसरली. कामबाणाने पीडित अन्य सुंदर स्त्री स्वहस्ते सुंदर स्तवनाचे मर्दन करीत उष्ण निश्वास सोडित किंचितही बोलू शकले नाही. अशा प्रकारे श्री शंकर त्या सर्व स्त्रीजनांमध्ये अत्यंत अद्भुत शोभ निर्माण करून निघून गेले. त्यावेळी विशाल वनात भ्रमण करावयास गेलेले सर्व ब्राह्मण स्वगृही परतले आणि त्यांनी तेजोरहित निज पत्नींना पाहिले. ज्याची पूर्वी पातिव्रत्यात पतिप्रती अनन्य भक्ती होती, त्या स्वव्रतापासून विचलित झालेले जाणून ते श्रेष्ठ ब्राह्मण तेथून त्वरित निघून गेले. देव श्री महेश्वर स्त्रियांच्या मनाला व्याकुळ करून अदृश्य झाले. हे जाणल्या परम प्रतिज्ञा करून कोणी क्रोधित ब्राह्मण दंड उचलून धावला, काही विचित्र काठी घेऊन तर अन्य दर्भ मुष्टी घेऊन धावले. ते सर्व वनात इकडे तिकडे भटकले. परंतु नंतर एकत्रित होऊन त्या महात्म्यांनी क्रोधाने म्हटले, आम्ही हवन केले आहे आणि जर गुरुजनांना आमच्या सेवेने प्रसन्न आहेत तर त्या सत्यात अनुसरून भगवान श्री शंकराचे श्रेष्ठ लिंग गळून पडू. विधिक्रमानुसार आम्ही सर्व एक आश्रम त्यातून दुसऱ्या आश्रमात जात नाही. त्या सत्यानुसार देवाचे लिंग पृथ्वीवर गळून पडू. अशा प्रकारे सत्याच्या प्रवाहाने ब्राह्मणाने 3 वेळा म्हटल्यावर पाहता पाहता भगवान शिवाचे लिंग पृथ्वीवर गळून पडले. हे भरतवंशोत्पन्न राजा, सर्व लोकात मोठा हाकार झाला. भगवान श्री शंकराचे लिंग गळून पडल्यावर जगाचा महानाश उद्भवला. सर्वत्र हाकार माजला. लिंग पडल्यावर महाभयंकर नाश झाला. सर्व दिशांना उल्कापात, ज्वाळामय हाकार आणि दारुण भूकंप होऊ लागले. पर्वत शिखर पडू लागले. समुद्र झुकू लागला. देवाचे लिंग पडल्यावर देवांना वैमनस्य झाले. सर्वांनी एकत्र येऊन हात जोडून श्री ब्रह्मदेवाचे स्तवन केले. त्यानंतर जगन्नाथ चतुर्मुख श्री ब्रह्मदेव साऱ्या दुःखित देवांना समजावले, तुम्ही दुःखी होऊ नका. ते देवादिदेव त्रिलोचन ब्राह्मणाच्या शापाने शमले आहेत. ते तपस्वी जन प्रसन्न झाल्या पुन्हा मुक्त होतील. हे शत्रुनाशक असे ऐकल्यावर सर्व देव जसे आले तसे परत गेले. हे भरतवंशोत्पन्न राजा, तेव्हा भावनाविवश होऊन विश्वामित्र, वशिष्ठ, जाबली, कश्यप आदी सर्व ऋषीमुनी एकत्र येऊन श्री शंकराला म्हणाले, देवादिदेव ब्राह्मणाचे ब्रह्मदेव सर्व समर्थ आहे आणि क्षमाशील होऊन आपण तप करून दुःखरहित व्हावे. ऋषीच्या क्षोभानेच आपले लिंग गळून पडले. अग्निहोत्र व अग्निमोष्टनेही जे कल्याण होत नाही ते शिवलिंग पूजनाने होते. देव, दानव, यक्ष, गंधर्व, सर्प, राक्षस आणि श्रेष्ठ ब्राह्मणांच्या वचनाने हे पूज्य होईल. हे शिवलिंग श्री ब्रह्मा, श्री विष्णू, इंद्र आणि चंद्रालाही पूजनीय होईल. या परलोकात जे फळ आपल्या लिंगपूजनाने मिळते त्याबाबत कोणी सांगू शकतो. असे सांगितल्यावर भगवान श्रेष्ठ ब्राह्मणांना प्रणाम करून अतिप्रसन्न होऊन हात जोडून श्री शंकर म्हणाले, ब्राह्मणाविना जलाचे सर्व कामना पूरक सदा चालते फिरते तीर्थ जल निर्जलूप आहे. त्यांच्या वचनरूपी जलाने पापी पुरुष शुद्ध होतो. ते क्षेत्र नाही, ते तीर्थ नाही व ते वरही न समर्थ नाहीत. जे ब्राह्मणाला क्रोधित करून पुन्हा तिथे जाऊन मनुष्य शुद्ध होईल. जे शास्त्राने जे ब्राह्मण रचले आहे ते दान नाही, जे ब्राह्मणाला देण्यास योग्य नाही. ब्राह्मण सर्वपात्र आहेत, ते सुख नाही जे ब्राह्मणाच्या कृपेने मिळत नाही. असे कोणते सुख आहे जे ब्राह्मणाच्या क्रोधाने होत नाही. पृथ्वीवर जितकी तीर्थे आणि गंगा आदी पवित्र नद्या आहेत, सर्व ब्राह्मणांच्या आणि एका वाक्याच्या 1/16 इतकेही नाही. सर्व ब्राह्मणांचे अभिनंदन करून तसे महर्षीची आज्ञा घेऊन भगवान श्री शंकर श्री नर्मदा तटी पोचले. तिथे गुप्त रूपात निवास करून महान व्रताचे आदर घेऊन हजारो वर्षापर्यंत श्री शंकर नित्य जपस्नानात रत होऊन तप करू लागले. हे प्रिय, व्रतनियमापूर्ती झाल्यावर श्री महेश्वराचे स्थापन करून देवांकडून वंदित होऊन देवांसह ते प्रभू कैलासाला गेले. त्यांनी श्री नर्मदा तटावर परमेश्वर स्थापना केली होती. त्या कारणामुळे ते नर्मदेश्वर संबोधले जातात. जो त्यागी तसे जितेंद्रिय होऊन श्री नर्मदात स्नान करून नर्मदेश्वर महादेवाची पूजा करतो तो अश्वमेध फल प्राप्त करतो. जिथे स्नान करून जो पितृगणांना तीळ पुष्पसहित जल देतो हे पांडव त्याच्या आधीचे 21 पूर्वज पिढ्या सर्वांस प्रसन्न राहतात. राजा त्या तीर्थात जो ब्राह्मण तूप मिश्रित खीर खाऊ घालतो तो करोडपट फल प्राप्त करतो. युधिष्ठिर जो जलामध्ये स्थित राहून
ब्राह्मणाला सोने अथवा चांदी देतो, तो अग्निष्टम यज्ञाचे फल प्राप्त करतो. जो नर्मदेश्वरचा आधार घेऊन अष्टमी चतुर्थी निराळा राहतो तो जन्माचे पूर्ण फळ प्राप्त करतो. हे भरतवंशोत्पन्न राजा जो त्या तीर्थात अनशन व्रताने देहत्याग करतो त्याला रुद्रलोकात आणि वर्तिका न परतण्याची गती मिळते. हे नरोत्तम, हा विधियुक्त हेतू व त्याच्या उत्पत्तीसंबंधी मी कथन केले आहे. प्रिय पुरातन त्याचे विस्ताराने वर्णन केले आहे. या प्रकारे जो नर्मदेश्वराच्या उत्पत्तीचे कथन करतो आणि भक्तिपूर्वक श्रवण करतो त्याला स्नानाचे पुण्य मिळते. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नर्मदेश्वर महात्मा वर्णन नावाचा 38वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.